बातमी येते नागपूरमधून। मैत्रीला काळीमा फासण्याचा प्रकार नागपूरच्या हुडकेश्वर भागातून समोर आलाय। एका 19 वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राला कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केल्याचं समोर आलंय। 4 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर खंदाडे कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय। त्यांच्या घरातील एकुलत्या एका मुलाची घराजवळ राहणाऱ्या मित्राने हत्या केल्याने खंदाडे कुटुंबीय पुरतं हादरून गेले। वेदांत खंडारे या मुलाच्या आई वडील आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, एकंदरीत काय घटना होती, कशा पद्धतीने झालं होतं हे सगळं प्रकरण? माझं नाव मिनल कालिदास खंदाडे आहे। मी वेदांत खंदाडे याची मम्मी बोलत आहे। माझा मुलगा मंथन चकोले याच्यासोबत वर्गणी द्यायला गेला होता। वर्गणी न देता त्यांनी आपल्यासोबत त्याला नेलं आणि कोल्ड्रिंकमध्ये विष पाजलं। विष पाजल्यानंतर त्यांनी माझ्या मुलाला घरी आणून दिलं। घरी आल्यानंतर माझ्या मुलाची प्रकृती खराब झाली। त्याला म्हटलं, तू दादा काय खाल्लं? तर तो बोलला की मम्मी, मी मंथन चकोले याच्यासोबत गेलो होतो आणि त्यांनी मला कोल्ड्रिंक पाजली, तेव्हापासून मला चांगलं वाटत नाही आहे। लगेच आम्ही त्याला डॉक्टरकडे नेलं। डॉक्टरांनी त्याच्या टेस्ट केल्या, त्याच्यात आम्हाला कळलं की त्यांनी पॉयझन घेतला आहे। ताई, आपल्या घरी एक पत्रही आलं होतं, ते कशा पद्धतीचं होतं, त्यावर काय लिहिलं होतं आणि ते कोणी पाठवलं होतं, काय ते मला माहित नाही होतं। माझ्या नावाने पत्र आलं ते, कालिदास भाऊ तुम्हाला मी 4-5 वर्षापासून ओळखतो आणि तुमच्या मुलासोबत माझी दुश्मनी आहे असं ते सांगत त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं। आता मी 2 तासाचं विष दिलं आहे, याच्यानंतर 24 तास त्याच्यानंतर 4 तासाचं औषध विष देईल असं त्याच्यात क्लिअर लिहिलेलं होतं आणि मुला मुलींना खतम करून असं ते धमकी दिली होती। 2 लाखाची मागणी केली होती। नागपुरातील या सगळ्या घटनेमुळे अख्खं नागपूर हादरलं आहे आणि या घटनेतील आरोपी पोलिसांनी जरी अटक केला असेल तरी समाजापुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की मैत्री कशा पद्धतीची ठेवायची। ऋषभ फरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।